नमस्कार, मी किरण जोशी आणि तुम्ही पाहत आहात फोटोग्राफी संबंधित चॅनल द लेन्स इंडिया फोटोग्राफी. मित्रांनो, बऱ्याच महिन्यांनी किंवा जवळजवळ वर्षांनी मी व्हिडिओ करतोय. मध्ये काही वैयक्तिक गोष्टींमुळे मला व्हिडिओ करणं शक्य झालं नाही आणि त्यासाठीच मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. पूर्वी जे काही मी व्हिडिओ केलेले आहेत ते जवळजवळ इंग्रजी भाषेतले व्हिडिओ होते आणि बऱ्याचशा माझ्या मित्रांनी मला सूचना केल्या की इंग्रजी टाकण्यास हरकत नाही, पण त्याचबरोबर काही आपल्या मराठी बांधवांसाठी मराठीत देखील व्हिडिओ करत जा. आणि त्यांच्याच ह्या सूचनेला मान देऊन मी ह्यापुढे शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ माझ्या मराठीत कसे होतील हे मी नक्कीच प्रयत्न करीन. तर हे व्हिडिओ जेव्हा मी करत असेन तेव्हा माझा मुख्य प्रयत्न असा राहील की असे जे फोटोग्राफी कशी करावी किंवा काय करावी हे माझे विषय मी शक्यतो घेणार नाही, कारण ह्याच्या संदर्भात बरेचसे व्हिडिओज ऑलरेडी आपण यूट्यूबवरती बघत असतो. भरपूर प्रमाणात ते अवेलेबल आहेत. ते आपण जशी गरज पडेल तसे आपण बघू शकतोच. पण तरीसुद्धा जर एखाद्याला जर समजा असं वाटलं की नाही, मी देखील काही ठराविक गोष्टींवरती व्हिडिओ करावेत, तर मी ते नक्कीच करायचा प्रयत्न करीन. पूर्णतः बंद केलेत असं नाही, पण माझा मुख्य प्रयत्न ह्याच्यात असा राहणार आहे की जे सध्या परिस्थितीत जे विषय फोटोग्राफी संबंधात जे आपल्याला उद्भवतात, जसे बदलत जाणारी तंत्रज्ञान, येणारं येऊ घातलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ऑगमेंटेड इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, किंवा आता जे तंत्रज्ञान, जसं आता मी बोललो की तंत्रज्ञान जे बदलतं, आता DSLRवरनं आपण मिररलेसवरती आलो आहे, तर त्याचे फायदे काय, तोटे काय, किंवा आपण बऱ्याच वेळा आपण व्यवसाय करताना आपण फोटोग्राफीमध्ये आपल्याला आपण कॉस्टिंग कसं करायला चुकतो, आपले कॉस्टिंग स्ट्रॅटेजीज काय पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी रिलेटेड मी शक्यतो ह्याच्या पुढे व्हिडिओज करायचा प्रयत्न करणार आहे. तर मूळ विषयाला हात घालू. आजचा मी जो विषय घेतला आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, किंवा बऱ्याचशा वेळेला त्याला ऑगमेंटेड इंटेलिजन्स असं देखील म्हटलं जातं. आपण पूर्वी जेव्हा आपण सिनेमे बघत होतो, मुख्यतः आपण जेव्हा इंग्रजी सिनेमे बघतो तेव्हा ह्याच्यात बऱ्यापैकी ह्या गोष्टींचा वापर केलेला असायचा. पूर्वी त्याला सायफाय सिनेमे असे म्हटलं जायचं. मग नंतर हळूहळू जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, 3D रेंडरिंग्स आले, अशा सगळ्या तत्सम गोष्टी हळूहळू आपल्या विषयात देखील येत गेल्या. आता बऱ्याच वेळेला मी सध्या हे अनुभवतोय की आपले जे फोटोग्राफर बांधव आहेत ह्यांना फार चिंता आहे की हे AI किंवा ऑगमेंटेड इंटेलिजन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे आपल्या फोटोग्राफी व्यवसायाला घातक आहे की पूरक आहे. तर मित्रांनो, तसं जर बघाल तुम्ही तर ह्याला मी दोन्ही हे खरं आहे, घातक देखील आहे आणि पूरक देखील आहे. आता घातक अशा दृष्टीने मी म्हणेन पहिल्यांदा की जेव्हा आपण बदलतं तंत्रज्ञान जेव्हा आपण आत्मसात करत नाही त्यावेळेस ते नक्कीच घातक ठरतं. ह्याचं अगदी मी पूर्वीपासून खूप सुंदर उदाहरण मला आठवतं आहे की जसा आपण लहान होतो, जेव्हा आपण लहानपणी बाजारात फिरायला जायचो, पर्टिक्युलरली जे पुण्यातले लोक असतील त्यांना ह्याचा अनुभव असेल की पूर्वी आपण लहानपणी पुण्यात प्रवास करताना पुण्यातल्या इकडे तिकडे फिरताना आपण टांग्याने जास्त जायचो. पण जसं तंत्रज्ञान बदलत गेलं, मग त्याच्यानंतर रिक्षा आले, मग रिक्षांनंतर मग अजून सुविधा वाढल्या. त्याच्यानंतर आता तुम्ही बघता की ओला उबरसारखं ॲप्स आलेले आहेत ज्याच्यावरती आपण लगेचच आपण आपली कॅब बुक करून कुठेही कसेही केव्हाही जाऊ शकतो. किंवा हा तर झाला आपल्या दैनंदिन जीवनातला प्रकार. पण फोटोग्राफीबद्दल जर समजा उदाहरण घेतलं तर पूर्वी डिजिटल कॅमेराजच्या आधी फिल्म कॅमेराज होते. मग फिल्म कॅमेराजमध्ये ज्यांनी काम केलं त्यावेळेस ती लोक डार्क रूममध्ये पण काम करत होती. म्हणजे मी देखील तो अनुभव त्यावेळेस घेतलेला आहे. मग नंतर हळूहळू फिल्म कॅमेरेज बंद होत गेले, DSLRमध्ये त्याचं परिवर्तन झालं. मग त्यावेळेस देखील अशी चर्चा होती की आता फोटोग्राफीचं काय होणार, की जे डार्क रूममध्ये काम करत होते त्यांचे व्यवसाय जाणार का. आता DSLR पण संपून आता आपण मिररलेसवरती चाललोय आणि जसं आपण मिररलेसवरती चाललोय तसं त्याच्यात AI हा भाग फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात
इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आणि जसं जसं आपण एडिटिंग सॉफ्टवेअरसुद्धा आपण जसं जसे आपण वापरत गेलो डिजिटलमध्ये आपण जेव्हा आपण कामं करायला चालू केली तेव्हा त्याच्यानंतर त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा भाग देखील बऱ्यापैकी आता त्याच्यात आणण्यात आलेला आहे. तर तुम्ही जर बघाल की ज्या लोकांनी पर्टिक्युलरली जर फोटोग्राफी संबंधात जर आपण बोलायचं झालं तर ज्या लोकांनी फिल्ममध्ये काम करताना येणाऱ्या नवीन DSLR डिजिटल टेक्नॉलॉजीचा ज्यांनी आत्मसात केला नाही तर त्या लोकांची खरीच म्हणजे ओढाताण झाली. ती लोक म्हणजे जवळजवळ त्यांचे व्यवसाय संपले. मग का? ह्याचं मुख्य कारण असं आहे की आपण बदलत्या परिस्थितीला सामोरं गेलो नाही. तसंच आपण पुन्हा त्या उंबरठ्यावर आहोत की आता परिस्थिती बदलतीये, तंत्रज्ञान बदलतंय, बरोबर. जर आपण नवीन येणाऱ्या गोष्टी जर शिकलो नाहीत तर आपण आपल्या व्यवसायाची प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे हे तेवढंच खरं आहे की ह्या गोष्टी आपल्याला शिकणं अनिवार्य आहे. उगाच ए आय आलं आता आपला व्यवसाय गेला नाही. व्यवसायाचं कदाचित स्वरूप बदलेल आणि ते बदलणारच आहे. म्हणजे त्यात कदाचित नाही तर ते नक्कीच बदलेल. त्यामुळे आपल्याला आपला व्यवसाय करत असताना ह्या गोष्टी देखील आपण हळूहळू शिकत गेल्या पाहिजेत. जर आपण ह्या शिकलो नाहीत तर नक्कीच AI हे आपल्या व्यवसायासाठी घातक ठरू शकतं. बरं, मग आता AI आपल्या व्यवसायाला कसं फायदेशीर ठरू शकतं? आता आपणच एक साधा छोटासा आपण उदाहरण घेऊयात की पूर्वी आपण जेव्हा फोटोशॉपमध्ये किंवा लाईटरूममध्ये काम करत होतो, आपल्याला एखादी गोष्ट जर एडिट करायची म्हणली तर आपल्याला किती क्लिष्ट असं एडिटिंग सिलेक्शन करायला लागायचं. आज जर तुम्ही फोटोशॉप लायसन्स व्हर्जन जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्यात दिसेल की तुम्ही क्षणार्धात तुम्ही बॅकग्राऊंड कट तुम्ही करू शकता आणि तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. त्याने तुमची कामाची गती कितीतरी पटीने वाढलेली. म्हणजे मला पूर्वी आठवतं, अर्थात मी काय फोटोशॉप एक्सपर्ट नाही आहे, मुख्य माझा फोकस फोटोग्राफीकडे असतो, एडिटिंगकडे माझा फोकस फार कमी असतो. पण तरीसुद्धा म्हणजे आपण जर अगदी ॲव्हरेज जरी आपण काढलं तरीसुद्धा पूर्वी जेव्हा आपण एखादा फोटोची बॅकग्राऊंड एडिट करायची म्हणली किंवा त्याच्यात काही एलिमेंट्स ॲड करायचे म्हणले किंवा रिमूव्ह करायचे म्हणले तर आपल्याला एक फोटो एडिट करायला साधारणपणे 20 मिनिटं ते 1 तास हा साधारणपणे ॲव्हरेज लोकांना लागायचा. हेच जर आज आपण जर समजा फोटोग्राफीमध्ये बघितलं, नवीन जर आलेले जर सॉफ्टवेअर वापरले, उपकरणं जर वापरली तर आपल्याला बऱ्यापैकी हा लागणारा जो वेळ आहे हा 80% जवळजवळ कमी झालेला आहे. म्हणजे पूर्वी लागणारा 1 तास आज तुम्ही तेच काम 5 ते 10 मिनिटात संपवू शकता. आणि जर तुम्ही ते 5 ते 10 मिनिटात जर संपवू शकत असाल तर म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? ऑफकोर्स हे तुमची एफिशियन्सी वाढली, ज्याला आपण म्हणतो की माझी कार्यक्षमता वाढली. माफ करा, क्रियाशीलता नाही, कार्यक्षमता वाढली. आणि कार्यक्षमता वाढली ह्याचाच एक अर्थ असा होतो की आपण आपले जे लागणारे कष्ट आहेत ते वाचवले. म्हणजे आपण आहे त्याच आपल्या लेबर चार्जेसमध्ये आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट दिलं आहे. आणि जर असं होत असेल तर आपण ह्या तंत्रज्ञानाचा स्वीकार का करू नये? हां, नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील आणि त्या शिकल्याच पाहिजेत. आता तुम्ही जर म्हणाल की आता किती शिकत राहायचं? हां, आता शिकण्याला आपल्याला काही पर्याय नाही. आपण मरेच तोपर्यंत शिकतच राहतो. फक्त फरक इथे असा पडतो की तंत्रज्ञान हे सारखं बदलत गेल्यामुळे आणि नक्कीच पूर्वीच्या तुलनेने म्हणजे 10 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट कराल आणि आजची गोष्ट कराल तर तंत्रज्ञान बदलत जाणं हा जो वेग आहे हा आज पूर्वीपेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि तो वेग आपल्याला कसा जुळवून घेता येईल किंवा आपण त्या वेगाशी कसे जुळवून घेऊ हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण जुळवून तर घ्यावंच लागेल. जुळून जर आपण नाही घेतलं तर उद्या येणारा काळ हा आपल्यासाठी फार कठीण असू शकतो आणि त्याचा दोष आपण त्या तंत्रज्ञानाला किंवा इतर गोष्टींना देऊ शकत नाही. आपण शिकलो नाही, आपण त्याच्याशी म्हणजे दोस्ती केली नाही, ही आपली चूक आहे. ही तंत्रज्ञानाची चूक नाही आहे. आणि जर समजा तंत्रज्ञानाला जर आपण असं नावं ठेवणार असू किंवा त्याची अवहेलना करणार असू तर आज आपण बदललेले तंत्रज्ञान वापरल्यामुळेच आजपर्यंत आपण आपले व्यवसाय सोयीस्कररित्या करू शकत होतो. त्यामुळे ह्याच्या पुढे देखील जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे सारख्या तत्सम तंत्रज्ञानांना आज आपल्याला आत्मसात करणं फार गरजेचं आहे. सो
त्यामुळे म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, तात्पर्य असं आहे की ह्या गोष्टींवरती आपण अगदी जाणीवपूर्वक विचार करावा. हळूहळू का होईना आपण त्याच्यात आपला शिकण्यासाठीचा वेळ त्यात आपण दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगला आउटपुट आणि कमीत कमी वेळेत लवकरात लवकर आपण आपल्या ग्राहकाला कसं ते पोचू शकतो आणि ते पोचवताना आपल्याला अजून त्याच्यात कसे आर्टिस्टिक गोष्टी आणता येतील किंवा कसं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल ह्या गोष्टी देखील आपण विचार करत आपण नवीन तंत्रज्ञानाचं स्वागत करत आपण ते आत्मसात करून आपला व्यवसाय वृद्धिंगत केला पाहिजे. सो हेच मला आज फक्त आपल्या सगळ्यांना सांगायचं होतं. काही लोकांना हे कदाचित पटेल, काही लोकांना हे पटणार नाही, पण असो, प्रत्येकाची आपापली मतं असतात. पण जेवढं तुम्ही नवीन गोष्टींच्या जवळ जाल तेवढी तुम्ही तुमच्या यशाची पायरी लवकरात लवकर गाठू शकाल, हे नक्की. तर आज मी इथे थांबतो. नमस्कार, धन्यवाद. लवकरच मी पुढचा व्हिडिओ घेऊन आपण पाहत राहा द लेन्स इंडिया फोटोग्राफी. धन्यवाद.